नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अँड गुड आफ्टरनून एव्हरीवन. कॉन्सेप्ट ऑफ द डे या सिरीजमध्ये जो आपण टॉपिक घेतलेला आहे किंवा सब्जेक्ट घेतलेला आहे त्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट. आणि आत्तापर्यंत आपण 5 व्हिडिओज पाहिलेले आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे डे नंबर 6चा व्हिडिओ, ज्याचा आज आपला कॉन्सेप्टमध्ये टॉपिक आहे CPM अँड PERT. CPM अँड PERT, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट मधला CPM आणि इथला CPM याच्यामध्ये फरक आहे. ह्या CPMचा फुल फॉर्म आहे क्रिटिकल पाथ मेथड आणि आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे? कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लवकर जॉईन करा. आजचा सेशन हा अतिशय शॉर्ट, स्वीट आणि तुम्हाला मार्क देऊन जाणारा आहे. याच्यामध्ये कारण ह्या जर कॉन्सेप्ट्स तुम्हाला कळाल्या तर ज्या टाईपचे MCQs तुम्हाला येतात क्वेश्चनमध्ये, एक्झाममध्ये किंवा मागचे जे PYQ जर तुम्ही पाहाल तर ते थिअरॉटिकल असल्या कारणाने तुम्हाला वाचण्यासाठी जास्त वेळ जातो. बट द मोमेंट तुमची जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला वाचण्यामध्ये वेळ जाणार नाही आणि तुमचं अचूक उत्तर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, विद्यार्थी मित्र जेव्हा थिअरॉटिकल क्वेश्चन्सला अटेम्प्ट करायला जाताना तर क्वेश्चन वाचतात आणि प्रत्येक ऑप्शन वाचत बसतात. बट अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्ही एलिमिनेशन लवकर करू शकता आणि एलिमिनेशन केल्यामुळे तुम्हाला करेक्ट आन्सर लवकर मिळू शकतं. तर यासाठी हे सेशन्स तुम्हाला डिटेल जरी नसले तरी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला नक्कीच करायचा आहे. अशा टाईपच्या क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये आलेले आहेत. म्हणजे आधीच्या काळामध्ये जेव्हा MESला सुद्धा प्रिलिम्सला पण टेक्निकल पार्ट असायचा, तिथे सुद्धा याचे क्वेश्चन आलेले आहेत. अंटिल द रिसेंट एक्झाममध्ये या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत. तर वेळ वाया न घालता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. द कॉन्सेप्ट ऑफ द डे फॉर द कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सब्जेक्ट अँड द कॉन्सेप्ट ऑफ द डे टुडे इज CPM अँड PERT. या टोटल सब्जेक्टचे 8 मॉड्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये आजचा जो टॉपिक आपण पाहणार आहे CPM अँड PERT किंवा PERT अँड CPM यांच्यातलं कंपॅरिझन. तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं प्रोजेक्टचे 3 फेजेस असतात: प्लॅनिंग, शेड्युलिंग आणि कंट्रोलिंग. बरोबर. तर प्लॅनिंगमध्ये जे आपण पाहतो 4W आणि 1H, त्याच्यानंतर आपण जे करतो त्याला आपण बोललो होतो कंट्रोलिंग मेजर्स. आणि त्याच्या पुढे जो आपण एक पार्ट पाहिलेला त्याला म्हणत होतो आपण शेड्युलिंग. आणि शेड्युलिंग करत असताना आपण नेटवर्क ॲनालिसिस पाहिलं होतं. तर शेड्यूल बाय डिफॉल्ट जसं आपल्याला सांगतं, तारखेप्रमाणे जी आपण ॲक्टिव्हिटीज आपण सिरियली ऑर्डर करतो त्याला आपण शेड्युलिंगचा पार्ट म्हणतो. मग शेड्युलिंग कॉन्सेप्ट करत असताना काही टूल्स आपल्याला सांगण्यात आले होते. त्याच्यातले जे 2 महत्त्वाचे टूल्स जे होते नेटवर्क ॲनालिसिसचे, त्याला आपण CPM आणि PERT असं म्हटलं होतं. पण हे टूल्स नाही आहेत मित्रांनो, या 2 मेथडॉलॉजीज आहेत. CPM पण एक मेथड आहे, PERT पण ही एक सेपरेट मेथड आहे. आणि ह्या मेथड्स कोणी डिराईव्ह केल्या होत्या, कशा डिराईव्ह केल्या होत्या, त्या पर्टिक्युलर मेथडचं अझम्पशन काय होतं आणि ते कुठल्या टाईप ऑफ प्रोजेक्टला ॲप्लिकेबल होतात ते आज आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे. सोबत त्याच्यामध्ये ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये अर्ली फिनिश टाईम, अर्ली स्टार्ट टाईम, लेटेस्ट फिनिश टाईम, लेटेस्ट स्टार्ट टाईम, ॲक्टिव्हिटी, नोड, ड्युरेशन याच्या सगळ्यांचा समावेश करून काही फॉर्म्युलाज पण आपल्याला पाहिजे आहेत. तर आपण जे प्लॅन करतो त्याच्या वेळेपासून जर आपण काही डेव्हिएट झालो तर त्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन कसं म्हणतो आणि त्याच्यामध्ये अजून काय फरक पडला तर त्याला व्हरायन्स कसं म्हणतो, हे सगळं आज आजच्या सेशनमध्ये आपण पाहतो आहे. तर चला आपण सुरुवात करूया एकदम बेसिक पासून. PERT आणि CPM यांचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय? ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म. ओके. तर पहिलं आपण पाहूया PERT, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. म्हणजेच PER आणि T. जर तुम्ही व्यवस्थित याला स्प्लिट केलं, प्रोग्राम म्हणजे काय रे? प्रोग्राम म्हणजे आपल्याकडे बोली भाषेमध्ये प्रोग्राम म्हणजे आपण काय म्हणतो, प्रसंग किंवा एखादा समारंभ. तर कन्स्ट्रक्शनमध्ये प्रोग्राम म्हणजे ॲक्टिव्हिटीजचं शेड्यूल जे टाईमला रिलेटेड आहे. आपल्या रोजच्या लाईफमध्ये तसंच असतं. एखादा प्रोग्राम जेव्हा असतो तेव्हा त्याचा एक पर्टिक्युलर हेतू असतो, त्याचा एखादा व्हेन्यू असतो आणि त्याचा टाईम असतो. तर प्रोग्राम, कन्स्ट्रक्शन प्रोग्राम आणि रेग्युलर लाईफमधला प्रोग्राम बऱ्यापैकी सिमिलर आहे, ॲटलिस्ट त्याची आयडिओलॉजिकली. तर कन्स्ट्रक्शन प्रोग्राम म्हणजे आपलं शेड्यूल.
कन्स्ट्रक्शन प्रोग्राममध्ये त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्याच्या डेट्स असतात, त्याचे ड्युरेशन असतात आणि त्यांचं इंटरलिंकेजेस असतात. तर आपल्या प्रोग्रामचं इव्हॅल्युएशन आणि रिव्ह्यू करण्याची जी टेक्निक आहे त्याला फुल फॉर्ममध्ये आपण PERT PERT असं म्हणतो. व्हेरॅज CPMला क्रिटिकल पाथ मेथड असं म्हणतो, CPM. आणि हे दोन्ही नेटवर्क जे आहेत किंवा दोन्ही टेक्निक जे आहेत ते आपल्या नेटवर्क सिस्टम ऑफ शेड्युलिंगच्या 2 टाईप आहेत. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे शेड्युलिंग करायचे 2 टाईप्स आहेत, 2 वेगळ्या वेगळ्या थिओरीज आहेत. करेक्ट? कळालं? कधी कधी क्वेश्चन येऊ शकतो की PERT आणि CPM हे कोणत्या सिस्टमचा पार्ट आहे, शेड्युलिंगचा की प्लॅनिंगचा की कंट्रोलिंगचा? नाही, ते शेड्युलिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. आता परत एकदा रिवाइज करण्यासाठी फेजेस ऑफ द प्रोजेक्ट आपण पाहू. फेजेस ऑफ प्रोजेक्ट कुठले कुठले असतात? प्लॅनिंग, कंट्रोलिंग आणि तिसरा शेड्युलिंग. आणि CPM आणि PERT हे डायरेक्टली शेड्युलिंगच्या पार्ट मध्ये कन्सिडर केले जातात. ठीक आहे. ओके. तर आता आपण या सिस्टम ज्या आहेत त्या 1 by 1 पाहूया. PERT, the management tool which is used for program review and analysis of the techniques called PERT. आता याच्यामध्ये ही जी पर्टिक्युलर सिस्टम आहे, आता याचे थोडंसं इव्होल्युशन मध्ये जाऊया. हे कोणी इव्हॉल्व केलं होतं, कोणी डेव्हलप केलं होतं, कुठल्या टाईप ऑफ प्रोजेक्टसाठी डेव्हलप केलं होतं? तर PERT ही जी सिस्टम असते ना, याचं स्वतःचं म्हणणं काय आहे माहिती आहे का? एखादा प्रसंग जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा आम्ही कन्सिडर करतो की हां, प्रोग्रेस झाला. आपण नेटवर्कमध्ये काय पाहिलं होतं? एक नोड पाहिला होता आणि एक ॲरो पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण AON आणि AOA अशाही कॉन्सेप्ट पाहिल्या होत्या. तर तो जो राऊंड नोड जो असतो ना, त्याला आपण काय म्हणतो? इव्हेंट. म्हणजे त्याला आपण म्हणतो इव्हेंट. आणि ॲरो जो असतो त्याला म्हणतो आपण ॲक्टिव्हिटी. त्याचं उदाहरण आपण काय घेतलं होतं? आपल्या प्रोजेक्टमध्ये जर एक्सकॅव्हेशन ऑफ ट्रेंचेस सुरू झालं तर एक्सकॅव्हेशन जर संपलं तर आपण म्हणतो इव्हेंट संपली. आणि एक्सकॅव्हेशन करण्यासाठी ज्या ज्या इंटरमिजिएट ॲक्टिव्हिटी तुम्हाला लागतात, उदाहरणार्थ तुम्हाला साईट लेआउट करावं लागेल, त्याचं मेजरमेंट करावं लागेल आणि एक्सकॅव्हेशन सुरू करावं लागेल, त्याला तुम्ही म्हणता ॲक्टिव्हिटीज टू कम्प्लीट द ट्रेंच. त्याला म्हणतो आपण ट्रेंचिंग. तर ट्रेंचिंग इज ॲक्टिव्हिटी अँड कम्प्लिशन ऑफ ट्रेंच इज अ इव्हेंट. रोजच्या जीवनामध्ये लग्न ही एक इव्हेंट आहे, पण लग्न करण्यासाठी व्हेन्यू शोधणं, त्याच्यासाठी प्रिपरेशन करणं, या सगळ्या झाल्या ॲक्टिव्हिटी. तर PERT सिस्टम काय म्हणते किंवा PERT थिअरी काय म्हणतं? आपल्याला जे टोटल प्रोजेक्ट जो आहे त्याच्या इव्हेंट बेसिसवर आम्ही त्याला इव्हॅल्युएट करू. तर पहिली इव्हेंट झाली, दुसरी इव्हेंट झाली, तिसरी इव्हेंट झाली, तर त्या अकॉर्डिंगली आम्ही तुमचा प्रोग्रेस कन्सिडर करू. म्हणजे पहिली इव्हेंट एक्सकॅव्हेशन कंप्लीट झालं, सेकंड इव्हेंट तुमचा फुटिंगचा राफ्ट स्लॅब टाकून झाला, नंबर 3 त्याच्यावरचं पुढचं RCC काम सुरू झालं. अशा जर इव्हेंट्स कंप्लीट होत गेल्या तर आम्ही समजू की प्रोजेक्टचा प्रोग्रेस होत गेला. तर आता मला सांगा, अशी जर टेक्निक आपण कन्सिडर केली तर जेवढा वेळ वाढेल तेवढं ड्युरेशन आणि तेवढी कॉस्ट पण वाढेल. तर PERT ते कन्सिडर करत नाही. PERT काय बोलतो? आम्हाला फक्त इव्हेंटशी घेणं देणं. तर आपण असं म्हणायला काही हरकत नाही, इफ इन द PERT द कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम टेकन बाय द इव्हेंट. 10 दिवसात इव्हेंट कंप्लीट झाली आणि 1000 रुपये जर रोजचा रेट असेल तर 10,000 रुपये लागले एका इव्हेंटला. लाईकवाईज ते जर 20 दिवसात कंप्लीट झाली तर 20,000 रुपये लागले. तर PERT जो आहे ना, तो त्याच्यामध्ये कॉस्ट ही डायरेक्टली तुमच्या इव्हेंटला प्रोपोर्शनल आहे. थिअरी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यातून तुम्हाला हळूहळू समजेल हे नेमकं काय म्हणतंय. ओके. आता अजून एक PERT काय सांगतो? इव्हेंट्स ज्या आहेत तुमच्या ह्या कधी कंप्लीट होतील त्या आम्ही स्पेसिफिक सांगू शकत नाही. ओके. म्हणून आम्हाला काय करावं लागणार आहे? आम्ही त्याला सांगतो की आमच्या कदाचित ह्या टाइमला कंप्लीट होऊ शकतं, कदाचित ह्या टाइमला कंप्लीट होऊ शकतं. तर कदाचित म्हणजे काय? बेस्ट केसमध्ये ती इथं कंप्लीट होऊ शकते, वर्स्ट केसमध्ये ती ह्या टाइमला कंप्लीट होऊ शकते. म्हणजे ते काय म्हणतात? आम्हाला ऑप्टिमिस्टिक टाइम अर्लीएस्ट होऊ शकतो, पेसिमिस्टिक वाईटात वाईट या वेळेस होऊ शकतं. तर त्यांनी जी थिअरी पुटअप केली ते म्हणतात ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम.
आणि ह्यांच्यामधला जो ॲव्हरेज टाइम लागणार आहे तो आपण कन्सिडर करू. मग आता अशा टाईपचं जर थिंकिंग असेल, अशा टाईपची जी थिअरी असेल ती आपल्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला लागू होऊ शकते का? आज संपेल काम की उद्या संपेल की परवा संपेल माहिती नाही. मग अशा टाईपची थिअरी जरी करेक्ट असेल तर ती काही स्पेशलाइज प्रोजेक्टसाठीच आपण वापरू शकतो. ते जे स्पेशलाइज प्रोजेक्ट्स आहेत ते कोणत्या नेचरचे असू शकतात? एखादं नवीन ऑल टुगेदर नवीन काम तुम्ही करणार आहात, तुमचं रेग्युलर नाही आहे, तिथे रिपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, R&D टाईपचे प्रोजेक्ट्स आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला आपण उदाहरण घेऊया, जसं कोविड काळामध्ये आपण वॅक्सिन बनवलं, आपल्या कंट्रीने वॅक्सिन बनवलं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया किंवा अजून काही ज्या त्याच्यासोबत असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्स होत्या, त्यांनी आपल्याला एक प्रपोज टाइम स्केल सांगितला होता. प्रपोज टाइम स्केल का सांगितला होता? कारण दिस वॉज बाय द नेचर ऑफ द प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट वॉज फर्स्ट ऑफ इट्स काइंड, सो दे डिड नो व्हॉट विल बी द टोटल ड्युरेशन. त्यांना अशा पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये वेगळे मॅचिंग करून बघायचे होते, त्याचे रिझल्ट्स कशी येतील ते बघायचं होतं, त्याची सस्टेनेबिलिटी बघायची होती, आणि मग त्यांनी एक टाइम फ्रेम असर्टन केला होता. तर अशा टाईपचे जेव्हा प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतात ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स इन्फॉर्मेशन माहिती नसते आणि आपल्याला प्रोबॅबिलिटीवरती काम करावं लागतं बेस्ड ऑन सम सिमिलर प्रोजेक्ट्स दॅट वी हॅव डन, ऑर त्याची जी आयडिया आपण कोणाकडून बॉरो करून करत असेल तर तिथे आपण PERT टाईप ऑफ ॲनालिसिस यूज करू शकतो. क्लिअर आहे? आपण 4 गोष्टी पाहिल्या. इव्हेंट ओरिएंटेड आहे, कॉस्ट आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कदाचितचा पार्ट आहे म्हणजे अनसर्टॅनिटी याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, आणि हे नेचर ऑफ प्रोजेक्ट कुठले आहेत? फर्स्ट ऑफ इट्स काइंड किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंट टाईप ऑफ प्रोजेक्ट. मग आता ही जी एवढी चांगली थिओरी आहे आणि आपण आजच्याही काळात वापरू शकतो जेव्हापासून ही इव्हॉल्व झाली, तर मग ही कोणी इव्हॉल्व केली ते पाहूया. तर ही जी प्रोसेस आहे ना, US नेव्हीनी त्यांच्या एका पोलारिस मिसाईल प्रोग्राम सोबत ही डिराईव्ह केली होती. सो द US Navy developed the PERT technology along with its Navy program, the Navy along with its missile program for which the name was Polaris. लक्षात घ्या, पोलारिस मिसाईल याच्यावरती एक PYQ आलेला आहे. ठीक आहे, या प्रोग्रामचं नाव काय होतं? किंवा कंपॅरिझन, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? CPM अँड PERT. बरोबर, CPM अँड PERT. तर तुम्हाला मॅच द करेक्ट स्टेटमेंट, विच ऑफ द स्टेटमेंट इज इनकरेक्ट, किंवा कंपॅरिझन बिटवीन CPM आणि PERT असं विचारतात. त्याच्यामध्ये दिस टेक्निक वॉज डेव्हलप्ड बाय whom, किंवा दिस टेक्निक वॉज डेव्हलप्ड बाय डॅश अँड अलॉंग विथ डॅश असे येतात. तर त्याचं थिओरिटिकल आन्सर आहे US नेव्ही आणि पोलारिस मिसाईल प्रोग्राम. ठीक आहे, लक्षात घ्या. आता जे आपण इतके वेळ बोललो त्याच्या आपण इंग्लिशमध्ये त्याचे जे स्टेटमेंट्स येणार आहेत तुम्हाला PYQ ह्याच्यामध्ये MCQ मध्ये, ते आपल्याला वाचायचे, कारण ह्याच स्टेटमेंटला असंच्या असं विचारून तुम्हाला करेक्ट किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट विचारतात. तर थर्ड स्टेटमेंट आहे, इट इज इव्हेंट ओरिएंटेड नेटवर्क. इव्हेंट ओरिएंटेड नेटवर्क वेअर more importance is given to the achievement or milestone rather than activity itself. लग्नाचं उदाहरण घ्या, लग्न होणं महत्वाचं आहे, तिथलं मंडपाला किती वेळ लागतो, केटरिंगला किती वेळ लागतो हे आपल्याला पाहिजे नाही. म्हणून PERT काय म्हणतं? इट इज अन इव्हेंट ओरिएंटेड नेटवर्क. इव्हेंट ओरिएंटेड नेटवर्क, AON मध्ये बघा, इव्हेंट ऍक्टिव्हिटी इव्हेंट. हा काय म्हणतो आपल्याला? आम्हाला इथे इम्पॉर्टन्स पाहिजे, इथे इम्पॉर्टन्स पाहिजे. हा कोण म्हणतोय? PERT. ठीक आहे, सो दिस इज अन इव्हेंट ओरिएंटेड नेटवर्क. लक्षात घ्या, कंपॅरिझन साठी हा पॉइंट येतो. नंतर आपण काय बोललो होतो? कॉस्ट. जशी ही इव्हेंट सपोज इथे संपायच्या ऐवजी इथे संपली तर आपली कॉस्ट वाढणार आहे. सो द कॉस्ट इज अज्युम्ड टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. इव्हेंट जशी जशी पुढे जाईल किंवा कमी होईल, तुमची कॉस्ट तुम्हाला तशा प्रपोर्शन मध्ये वाढेल किंवा कमी होईल. It works on a probabilistic approach in which the accurate information is not available. Hence, only the limit within which the duration will lie is estimated. हे पण आपण पाहिलं. आपल्याला कन्फर्म टायमिंग माहिती नाहीये का आपल्याला आपलं जे वॅक्सिन आहे ते 1 वर्षात बनेल का 2 महिन्यात बनेल का 15 दिवसात बनेल. मग आपल्या पहिल्या काही थिओरीज किंवा काही रेफरन्स पॉईंटच्या हिशोबाने जे आपण टाइमलाईन गेस केलं त्याला आपण एक विंडो बनवली. ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिकचा अर्थ काय? अतिशय पॉझिटिव्ह, आपल्याला वाटतं कमीत कमी एवढ्या वेळात होईल, त्याला म्हणतो आपण ऑप्टिमिस्टिक. पेसिमिस्टिक काय? वाईटात वाईट.
लेट ऑफ द लेट. तर या रेंजमध्ये तो जे आपल्याला टाइम गेस करायला लावतो इव्हेंटचा तो आहे PERT. लास्ट वाला बघा, बिकॉज ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक्स दिस इज यूज्ड फॉर द वन टाइम ऑफ प्रोजेक्ट्स लाईक R&D. एक्झाम्पल स्पेस, डिफेन्स, वॅक्सिन एक्सेट्रा. ओके, सेम मी आता जे बोललो तेच. बिकॉज ऑफ द नेचर ऑफ इट्स इव्हेंट आणि टाइम, म्हणजे हे कुठे आपल्याला वापरू शकतो इव्हेंट बेसिस त्या पर्टिक्युलर एकेका टाईपसाठीच. म्हणून त्याला आपण वन टाइम प्रोजेक्ट्स आहेत तिथे आपण PERT अप्लाय करतो. आय होप दिस इज क्लिअर. आर यू विथ मी गाईज? CPM आणि PERT मधला PERTचा पार्ट आपण ऑलरेडी पाहिला. ओके, आता प्रोबॅबिलिटी जेव्हा येते तेव्हा आपल्याला प्रोबॅबिलिटी कशी येणार आहे? टायमिंगची येणार आहे. ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम आणि मधला जो उरला तो ॲव्हरेज टाइम. आता त्याच्याबद्दल आपण थोडंफार पाहूया. हे बघा, आपण काय बोललो? कन्फर्म माहित नाही. आय एम नॉट सर्टन मीन्स अनसर्टन. सो PERT इंट्रोड्युसेस अनसर्टनिटी इन टाइम. बाबा मला पक्क नाही माहिती तुझं आज संपेल का उद्या संपेल. अनसर्टनिटी PERT कोण करतो? इंट्रोड्यूस करतो. आता PERT कोण आहे? व्यक्ती आहे का? नाही, ती थिअरी आहे. तर कुठलीही सिच्युएशन अनालाइज करण्यासाठी हे अझम्पशन आहे. मग PERT used activity duration called expected mean time together with the associated uncertainty. बापरे, खूपच कॉम्प्लिकेटेड लिहिलंय. ब्रेकअप करू आपण त्यांना. इथं ना यूजच्या जागेवरती एस पाहिजे. सॉरी, एस यूज एस आहे, स्पेलिंग मिस्टेक. इथे आपण काय बोललो? अनसर्टन टाइम सांगतो आपल्याला. पण आपल्याला अनसर्टन टाइम वरती तर काम करायचं नाहीये. आपल्याला काय ना काय तर ग्राउंड्स पाहिजे काम करायला. मग PERT uses activity duration called expected mean time along with the associated uncertainty. म्हणजे आपल्याला ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिकचा मधला काहीतरी मध्य मार्ग सांग भाऊ आणि त्याच्याप्रमाणे काम करू असं तो आपल्याला सांगतो. दिस अनसर्टनिटी इज कॉल्ड ॲज व्हरायन्स और स्टँडर्ड डेविएशन. व्हरायन्स सी, आता आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहे. जनरली तुमचं इंजिनिअरिंग किती वर्षाचं आहे रे मित्रांनो? बीईचं ग्रॅज्युएशन किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं आहे. ओके, हे झालं तुमचं स्टँडर्ड ड्युरेशन. आता मला सांगा, जर तुमच्या ह्या पर्टिक्युलर तुम्ही पण लाईफमध्ये पहिल्यांदाच इंजिनिअरिंग कराल ना 12वी नंतर. नेचर ऑफ द प्रोजेक्ट फर्स्ट टाइम नवीन करायला आले, स्टडी करताय, रिसर्च पण करणार आहात, तुमचं पर्सनली डेव्हलपमेंट पण होणार आहे. तर तुम्हाला आता याच्यामध्ये अनसर्टेनिटी इंट्रोड्यूस करू शकतो का आपण? माहित नाही बाबा, इंजिनिअरिंग 3 वर्षात पण होईल तर 6 वर्षात पण होईल, असं होणार आहे का? नाही. पण तरी आपण त्याचं उदाहरण का देतोय? व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन बघण्यासाठी. ओके, जर तुमचं रेग्युलर इंजिनिअरिंगचं ड्युरेशन 4 वर्ष आहे आणि तुम्ही थोडंसं डेव्हिएट केलं 4.5 वर्ष किंवा 5 वर्षामध्ये जर तुम्ही ते क्लिअर केलं बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन, तर त्याला म्हणतो आपण व्हरायन्स. तुमच्या बेसलाईन पासून तुम्ही थोडेसे डेव्हिएट झाले, व्हरायन्स. आणि तुम्ही जर 4 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं, 8 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं, जास्त केलं, तर काय होणार? स्टँडर्ड डेव्हिएशन. यू हॅव डेव्हिएटेड व्हेरी मच, दॅट इज अ स्टँडर्ड डेव्हिएशन. युअर व्हेरिएशन इज विदिन द लिमिट, देन इट इज अ व्हरायन्स. ओके, कळलं? आलं का लक्षात? इंजिनिअरिंगच्या एक्झाम्पल वरून ह्या 2 डेफिनेशन्स, व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. आता परत गो बॅक टू द रिसर्च टाइप ऑफ प्रोजेक्ट. Since no information exists on the probability of the completion due to the nature of project, 3 engineering time estimates are made in PERT. आपण बोलतो की PERT आपल्याला अप्रॉक्सिमेशन देतोय, पण ते अप्रॉक्सिमेशन पण आपल्याला थोडंसं सायंटिफिक पाहिजे, आपल्याला थेरॉटिकल नाही पाहिजे. तर त्यात सायंटिफिक मध्ये त्यांनी काय म्हणलं? ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम आणि मोस्ट लाईकली टाइम. ऑप्टिमिस्टिक आपण पाहिलं लवकरात लवकर कधी होऊ शकतं, तर टीला आपण ॲब्रिवेट करू स्मॉल TO. ऑप्टिमिस्टिक टाइम इज द मिनिमम पॉसिबल टाइम, म्हणजे या कमीत कमी वेळात होईलच, त्याला आपण ऑप्टिमिस्टिक टाइम म्हणायचं. पेसिमिस्टिक टाइम, वाईटात वाईट मॅक्सिमम किती टाइम मध्ये होईल, त्याला म्हणतो आपण पेसिमिस्टिक टाइम. सगळ्या पॉसिबल कंडिशन त्याच्यामध्ये लावल्या, वाईट, चांगल्या, उशीर, लवकर सगळं टाकलं, पेसिमिस्टिक. आता ह्या दोघांना अनुसरून तुम्हाला जे ॲव्हरेज मिळतो त्याला आपण म्हणतो मोस्ट लाईकली टाइम. So this is the time required to complete an activity under normal working conditions. Its values lies between optimistic and pessimistic. बरोबर आहे. आपण काय बोललो? लवकरात लवकर म्हणजे काय? आपण सगळं व्यवस्थित केलं, आपण ॲक्सलरेट पण केला प्रोजेक्ट, तर आपल्याला लवकरात लवकर आपण इथे पोहोचू शकतो.
उशिरात उशिरा आपल्याला मध्ये काहीतरी अडचणी आल्या तर या टाईमपर्यंत आपण प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतो. पण जर नॉर्मल वर्किंग कंडिशनमध्ये आपण सगळं व्यवस्थित चाललं ॲज पर प्लॅन तर याला म्हणणारे आपण मोस्ट लाईकली टाईम. आलं लक्षात? तर ह्या दोन कॉन्सेप्ट्समध्ये मेजर फरक असल्यामुळं PERT आपण 3 सायंटिफिक टाइम इंट्रोड्यूस केले. ओके, मीन टाइम आणि एक्सपेक्टेड टाइम और ॲव्हरेज टाइम हा जो आहे आपला मेन कामाचा आहे. हा ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिकच्या मधला आहे. तर तो काय आहे? इन PERT each activity is assumed to follow बीटा डिस्ट्रीब्यूशन कर्व ऑफ टाइम. बीटा किंवा बेल कर्व काय ते आपण पाहूया पुढच्या स्लाइड मध्ये. आणि व्हॅल्यू ऑफ दिस मीन टाइम इज कॅल्क्युलेटेड बाय वेटेड ॲव्हरेज. वेटेड ॲव्हरेज कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, ते आता आपण या स्लाइडमध्ये किंवा या पर्टिक्युलर सेशनमध्ये बघणार नाही. तर आता आपल्याला काय बघायचं आहे? एक्सपेक्टेड टाइम. आपण ऑलरेडी काय काय ॲब्रिव्हिएशन दिलेत? ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम आणि आता आपल्याला बघायचं आहे ॲव्हरेज टाइम किंवा एक्सपेक्टेड टाइम. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एक्सपेक्टेड टाइम इज इक्वल टू ऑप्टिमिस्टिक टाइम प्लस पेसिमिस्टिक टाइम प्लस 4 टाइम्स मीन टाइम डिवायडेड बाय 6. लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या स्लाइडवर जाऊया आपण मोस्ट लाईकली टाइम पण लक्षात घेतला होता. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द ऍक्टिव्हिटी आपण TO पाहिला, TP पाहिला, TM पाहिला. आता आपल्याला अर्लिएस्ट पॉसिबल पाहायचं आहे. अर्लिएस्ट पॉसिबल का बरं पाहणार आपण? कारण आपल्याला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा टाइम बघायचा आहे. मग TE म्हणजे ऑप्टिमिस्टिक प्लस पेसिमिस्टिक प्लस 4 टाइम्स मीन डिवायडेड बाय 6. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये MCQ मध्ये येऊ शकतो. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला तुम्हाला येऊ शकतो. सो दिस इज मीन टाइम और एक्सपेक्टेड टाइम और ॲव्हरेज टाइम ॲज पर PERT. आय होप दिस इज क्लिअर. आय होप दिस इज क्लिअर. आले लक्षात? फाईन. आता स्टँडर्ड डेविएशन आणि व्हरायन्स या दोन गोष्टी बघायच्या. सॉरी, मला वाटतं मी मागच्या स्लाइडमध्ये थोडंसं चुकलो. इंजिनिअरिंगचं उदाहरण दिलं तेव्हा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग साधारणतः 4.5 वर्ष किंवा 5 वर्षात केलं, थोडासा डेविएट झाला तर म्हणू शकतो तो स्टँडर्ड डेविएशन आहे. हा बाबा थोडासाच व्हेरी केला. पण तो 8 वर्ष 10 वर्ष झाला म्हणजे जरा जास्तच वरती गेला, जास्तच व्हेरी केलं, त्याला आपण म्हणू शकतो व्हरायन्स. हा व्हरायन्स. ओके, आता आपण बोललो होतो आपण बेल कर्व बघणार आहे, बीटा कर्व. तर हा आहे बेल कर्व. या बेल कर्व मध्ये इथे आपल्याला जो टाइम दिलेला आहे त्याच्यामध्ये हा जर फॉर्मॅट एखाद्या फॉलो केला याला आपण बेल कर्व म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण बोलतो हा आमचा आहे ऑप्टिमिस्टिक टाइम, हा आहे आमचा पेसिमिस्टिक टाइम, हा आहे आमचा मीन टाइम. ओके, तर ह्याच्यावरती जर काही टाइम थोडा वरती व्हेरी झाला तर त्याला आपण स्टँडर्ड डेविएशन म्हणतो. आणि हाच जो डेविएशन खूप जास्त झाला त्याला आपण म्हणतो व्हरायन्स. म्हणजे हा होता आमचा नॉर्मल टाइम, हा झाला आमचा स्टँडर्ड डेविएशन आणि खूप डिफरन्स झाला म्हणतो याला व्हरायन्स. म्हणून याच्या फॉर्म्युलाच्या याला जर स्क्वेअर केला आपण तर व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. आता हे जे आहे ते आपण इकडे फॉर्म्युलामध्ये पाहूया. लक्षात आलं तुम्हाला? व्हरायन्स म्हणजे स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे तुमच्या नॉर्मल टाइम पेक्षा असलेलं डेविएशन. सो त्याचा फॉर्म्युला आहे किंवा त्याची थिअरी बघून घेऊया. स्टँडर्ड डेविएशन मीन्स मेजरमेंट ऑफ अनसर्टॅनिटी विच इज अप्रॉक्सिमेटली 1/6 ऑफ द टाइम रेंज. मग त्याला आपण सिग्मा म्हणूया. टाइम रेंज काय आपली? ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक. त्याचा 1/6 म्हणते आपल्याला. मग आपल्याला मोठा कुठला? पेसिमिस्टिक. छोटा कुठला? ऑप्टिमिस्टिक. पेसिमिस्टिक मायनस ऑप्टिमिस्टिक डिवायडेड बाय 6 जर केला तर आपल्याला स्टँडर्ड डेविएशन मिळतो. त्याला आपण सिग्मा या नावाने किंवा सिग्मा सिम्बॉलने हे केलं, आयडेंटिफाय केलं. आणि व्हरायन्स इज अ सिग्मा स्क्वेअर. तर सिग्मा स्क्वेअर जर आपण टाकला तर TP मायनस TO डिवाइड बाय 6 चा स्क्वेअर. हा झाला तुमचा स्टँडर्ड डेविएशन आणि व्हरायन्स. क्लिअर आहे? याचे डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला PYQ मध्ये येतात. एखाद दुसरं कधीतरी न्यूमेरिकल पण येऊ शकतं. तर हे होतं PERT तुम्हाला क्लिअर आले? परत एकदा रिवाइज करा. इव्हेंट ओरिएंटेड आहे, कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, ऍक्टिव्हिटीचा काही संबंध नाही. तो म्हणतो इव्हेंट कंप्लीट झाली तर आम्ही प्रोग्रेस पकडू. इव्हेंट कंप्लीट करण्यासाठी आमच्याकडे फिक्स इन्फॉर्मेशन नाहीये, फिक्स टायमिंग नाहीये, म्हणून आम्ही ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, मीन टाइम काढतो. मीन टाइम वरून नंतर जो फॉर्म्युला आम्ही डिराईव्ह केला तो अर्लिएस्ट टाइमचा होता, त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. त्याच्यावरती आपण स्टँडर्ड डेविएशन आणि व्हरायन्स पाहिला.
आता जी सेकंड कंपॅरेटिव्ह मेथड आहे त्याला आपण क्रिटिकल पाथ मेथड म्हणतो. क्रिटिकल पाथ मेथड, क्रिटिकल पाथ किंवा पाथ. पाथ म्हणजे काय? आपल्या लँग्वेज मध्ये नेटवर्क डायग्राम म्हणजे आपला पाथ. पॉइंट 1 टू पॉइंट 0 किंवा पॉइंट 100, स्टार्ट टू फिनिश, स्टार्ट टू फिनिश हा आपला पाथ आहे. मग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट जेव्हा आपण चालू करतो, आपण एक डमी, आता एक सध्या अंडरस्टँडिंग साठी एक नेटवर्क करूया. इथून आपला स्टार्ट होता, इथे आपली दुसरी ऍक्टिव्हिटी झाली किंवा इव्हेंट झाली, ऍक्टिव्हिटी नाही इव्हेंट झाली. आपलं असं एक नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये इथं स्टार्ट आहे, इथं फिनिश्ड आहे. ओके, याला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे नंबरिंग्स पण आपण दिले फल्करसन्स रूल प्रमाणे. आणि याचा टाइम जो आहे तो आपण फॉरवर्ड पास असा कन्सिडर केला, म्हणजे आपण फॉरवर्ड पासने जाणार आहे असं. आपण टाइमचं कॅल्क्युलेशन इकडनं ऍड करत जाणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे क्रिटिकल पाथ कोणता आहे. तर एक 2 मिनिटं हे नेटवर्क आता आपण पाहिले. आता ह्या नेटवर्कलाच आपलं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचं शेड्यूल कन्सिडर करा. मोबिलायझेशन, एक्सकॅव्हेशन, साईट सेटअप, एक्सकॅव्हेशन, त्याच्यासोबत बाउंड्री वॉल वर्क, त्याच्यासोबत वॉटरचं काही ट्रेनिंग वर्क, असं करत करत आपली साईट फिनिश होणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असताना असा एक पाथ असतो ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त एक असा पाथ असतो, तो जर लेट झाला तर आपलं टोटल प्रोजेक्ट ड्युरेशन बदलू शकतं. अशा पाथला आपण म्हणतो क्रिटिकल पाथ. सो त्या पाथच्या ऍक्टिव्हिटीज, सपोज आता अज्युम करा ही जर आपला क्रिटिकल पाथ आहे, तर याच्यावरच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत याच्या ड्युरेशन मध्ये कुठेही जर लेट झाला तर अख्खा प्रोजेक्ट ड्युरेशन चेंज होऊ शकतो. म्हणजेच आपल्याला क्रिटिकल पाथमुळं जर काही डॅमेज झाला तर आपला प्रोजेक्ट डिले होऊ शकतो. तर अशा पाथला, अशा सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो क्रिटिकल पाथ. आणि जी मेथड क्रिटिकल पाथला अंडरस्टँड करून प्रोजेक्ट ड्युरेशनचं शेड्यूल करायला तुम्हाला शिकवते त्याला म्हणतो आपण क्रिटिकल पाथ मेथड. ह्या पर्टिक्युलर मेथडमध्ये नेचर ऑफ प्रोजेक्ट रिपिटेटिव्ह टाइप्स असू शकतं, वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीजचं असू शकतं. म्हणून क्रिटिकल पाथ मेथड ही अशी मेथड आहे जी आपल्या रोजच्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये, रिफर्बिशमेंटमध्ये, मेकॅनिकलमध्ये, इंडस्ट्रीयलमध्ये कामाला येऊ शकते. कळलं? तर हे आता कोणी डेव्हलप केलं, कसं डेव्हलप केलं, कशासाठी केलं, आणि आता आपण त्याच्यामध्ये कसं ऍप्लिकेशन पाहणार आहे ते आपण स्लाइडवर पाहूया. द मेजर नेटवर्क सिस्टम फॉर शेड्युलिंग. येस, मी तुम्हाला सांगितलं ते कुठे कुठे वापरू शकतं. This was developed by DuPont and Remington in 1957. याच्यामध्ये आर्मीचा किंवा नेव्हीचा कुठेही काही संबंध नाही. या पर्टिक्युलर 2 एंटिटीजनी त्याला डेव्हलप केलं होतं. द रिसर्च टीम वॉज ट्राइंग टू डिटरमाइन हाऊ टू रिड्यूस द ड्युरेशन ऑफ द रुटीन वर्क. रिपिटेटिव्ह टास्क आहेत आपण बोललो, म्हणजे आपलं रोजचं जे काम आहे हे करत असताना आपण कुठे टाइम वाचवावा ह्या कॉन्सेप्टनी त्यांनी थिअरी पुटअप केली आणि त्याच्यामधून आपल्याला क्रिटिकल पाथ मेथडचं जनरेशन झालं. तर या कोणत्या दोन एंटिटीज आहेत? डुपॉन्ट अँड रेमिंग्टन. तिकडे कोण होतं? US नेव्ही आणि पोलारिस मिसाईल. हे नाव लक्षात ठेवा. तर आता ह्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, त्यांना काय करायचं होतं, त्यांना म्हणायचं होतं आम्हाला जो आमचा रुटीन टाइम आहे त्याच्यातलं ड्युरेशन कमी करून त्याला डिटरमाइन करायचं आहे. म्हणून याला म्हणतो आपण डिटर्मिनिस्टिक अप्रोच. याला डिटरमाइन करायचं आहे, तर दिस इज डिटर्मिनिस्टिक अप्रोच. आणि तिकडे तो काय म्हणतो, जर तर, म्हणजे तो झाला प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच. सो देअरफॉर क्रिटिकल पाथ मेथड ॲज अ डिटर्मिनिस्टिक अप्रोच इन विच ओनली वन टाइम एस्टिमेट इज मेड ऑफ एन ॲक्टिव्हिटी. कॉन्क्रीट क्यूब कास्टिंग करताना 10 क्युबिक मीटरला एवढाच कॉन्क्रीटचा वेळ लागणार हे आपण अझम्पशन करून त्याला नेटवर्कला ड्युरेशन देतो. त्याला आपण क्रिटिकल पाथ मध्ये घेतो. बर्ट मध्ये त्याला आपण जर तर घेतो, अनसर्टॅनिटी घेतो. दिस नेटवर्क डायग्राम इज अन ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड. तिथे इव्हेंट ओरिएंटेड होतं, लग्न झालं, प्रोग्रेस झाला. इथे आपण म्हणतो बाबा आम्हाला समारंभ नाही करायचा आहे, आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे, रिपिटेटिव्ह आमचं रुटीन वर्क आहे. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, पूर्ण माइलस्टोन अचीव करायच्या अगोदर छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीचं पण मायक्रो मॅनेजमेंट करायचं आहे. म्हणून आम्ही त्याला ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड मॅनेज करू. म्हणून CPM बोलतो ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड आहे आपण, त्याच्याप्रमाणे बघा.
CPM इज सुटेबल फॉर रिपीटेड टास्क, इट इज नॉट सुटेबल फॉर रिसर्च वर्क्स, कारण इथे आपल्याला इन्फॉर्मेशन नसते. दिस इज वाइडली यूज्ड इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. येस, दिस इज यूज. आता नेटवर्क काढतो का आपण साईटवर? नाही. नेटवर्क प्रमाणे जे आपण ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन प्रोग्राम बनवतो आणि साईटवर डिस्प्ले करतो आणि रोज मॉनिटर करतो, त्याला आपण कोणता चार्ट बोलतो? गॅन्ट चार्ट. तर गॅन्ट चार्ट जो आहे तो ॲक्च्युली CPM पार्टच्या थिअरीवरती बनलेला आहे. आता त्याचं इंटरप्रिटेशन, आपण रोज नेटवर्क प्रमाणे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट ट्रॅक करत नाही. आपण शेड्यूल जो करतो तो एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये करतो. त्याचं नाव मी फक्त तुम्हाला सांगितलं, त्याचं नाव आहे गॅन्ट चार्ट. गॅन्ट चार्ट. एनिवे, पण क्रिटिकल पाथ मेथड जी आहे ती आजची शेड्युलिंग मधली, म्हणजे गॅन्ट चार्ट प्रमाणे एक मेजर नेटवर्क सिस्टम आहे जी डुपॉन्ट आणि रेमिंग्टननी रिसर्च केली होती. त्यांच्या रुटीन वर्कचं कामकाज कमी कसं करायचं, ड्युरेशन कसं करायचं त्याच्यासाठी, म्हणून त्यांना टाइम डिटरमाइन करायचा होता, म्हणून ते डिटर्मिनिस्टिक. ह्या नेटवर्क डायग्रामला ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड मॅनेज करायचं होतं मायक्रो लेवलला, म्हणून ती ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड. CPM ही रिपीटेड टास्कसाठी युजफुल वाटली आणि नॉट सुटेबल फॉर रिसर्च वर्क, जिथे इन्फॉर्मेशन नाही, आणि हे त्यांना वाटलं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये आपण योग्यतेने वापरू शकतो. हेन्स क्रिटिकल पाथ मेथड इज ऑल्सो अ पार्ट ऑफ युअर डेली रुटीन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. आता तिथे जसं आपण ऑप्टिमिस्टिक टाइम आणि पेसिमिस्टिक टाइम पाहिला होता, तसंच इथे पण टाइम बघावा लागेल. तिथला टाइम कोणता होता? तिथला टाइम होता इव्हेंटवाला टाइम. आता आपण बोलतो इव्हेंट नाही बघायचा, आम्हाला ऍक्टिव्हिटी बघायच्या, तर आपल्या टाइम कोणत्या आल्या? ऍक्टिव्हिटी रिलेटेड टाइम आल्या. पण त्याच्यामध्ये पण ऍक्टिव्हिटी आणि ओरिएंटेड हे जे आहे नेटवर्क, ऍक्टिव्हिटी आणि इव्हेंट दोन्ही पण आहे. तर CPM जो आहे तो इथे हायलाइट करणार आहे तुम्हाला. तर याच्यामुळे झालेल्या ज्या टाइम आहेत त्याच्यानी ऍक्च्युअली कंप्लीट काय होणार आहे? इव्हेंटच कंप्लीट होणार आहे. ऍक्टिव्हिटीचे ड्युरेशन असतंय, पण ते कम्प्लिशन कुठे घेऊन जातं? इव्हेंटला. तर इथली इव्हेंट प्रोबॅबिलिस्टिक नाहीये, डिटर्मिनिस्टिक आहे. तर मग ती एकतर फक्त लवकरात लवकर संपू शकते, किंवा किती वेळ आहे आपल्याला तेवढीच संपू शकते. तर म्हणून तिथले जे दोन टाइम आहेत त्याला म्हणतो अर्लीस्ट ऑकरन्स टाइम आणि लेटेस्ट अलावेबल टाइम. ऍक्टिव्हिटी संपली म्हणजे इव्हेंट ऑकर झाली, हा झालं बाबा एकदाचं काम. तर जी लवकरात लवकर जी संपते, द टाइम ॲट विच द इव्हेंट मे ऑकर इज कॉल्ड as soon as possible is called earliest occurrence time. ऍक्टिव्हिटी संपली म्हणजे इव्हेंट ऑकर झाली, म्हणजे इव्हेंटचं लवकरात लवकर ऑकरन्स टाइम जो आहे त्याला अर्लिएस्ट ऑकरन्स टाइम म्हणतो. आणि लेटेस्ट अलावेबल टाइम, टाइम ॲट विच इव्हेंट मे ऑकर ॲज लेट ॲज पॉसिबल विदाउट डिलेइंग द ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. म्हणजे तुमचा क्रिटिकल पार्ट डिले न होता, प्रोजेक्ट डिले न करता किती वेळात तो कंप्लीट करू शकतो, त्याला आपण लेटेस्ट अलावेबल टाइम ऑफ इव्हेंट असं म्हणतो CPM मध्ये. या दोन डेफिनेशन पण लक्षात ठेवायच्या, या तुम्हाला करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा मॅच द पेअर साठी कामाला येतात. आता इव्हेंट टाइम झाला, आता ऍक्टिव्हिटी टाइम बघायचा आहे. हेच नेटवर्क बघा, ऍक्टिव्हिटी I to J, किंवा ही एक पर्टिक्युलर डायग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला I दिसतोय, J दिसतोय, आणि इथे जो टाइम लागणार आहे हा तुम्हाला टाइम कंझ्युम बाय IJ दिसतोय. तर सॉरी, लक्षात घ्या, ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी चालू होऊ शकते? ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी संपू शकते? ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी संपू शकते? ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी सुरू होऊ शकते? परत बघा, ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी सुरू होऊ शकते? ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर कधी संपू शकते? ऍक्टिव्हिटी उशिरात उशिरा कधी चालू होऊ शकते? आणि ऍक्टिव्हिटी उशिरात उशिरा कधी संपू शकते? ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याला अर्ली स्टार्ट टाइम, अर्ली फिनिश टाइम, लेटेस्ट स्टार्ट टाइम, लेटेस्ट फिनिश टाइम असं म्हणतो. त्याचे ॲब्रिव्हिएशन EST, EFT, LST आणि LFT. या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला ते टाइम तुम्हाला इन्कॉर्पोरेट करता येतील. आपण वाचून घेऊया. द अर्लिएस्ट पॉसिबल टाइम ॲट विच ऍक्टिव्हिटी कॅन बी स्टार्टेड. तर आता इथे बघा, ही जी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे ही लवकरात लवकर कधी चालू करू शकतो? तर ह्या इव्हेंटला TIE अर्लिएस्ट टाइम म्हणजे ही झाली EST ऑफ IJ. अर्लिएस्ट फिनिश टाइम ही लवकरात लवकर कधी संपू शकते म्हणजे ही झाली EFT. उशिरात उशिरा कधी ही चालू करू शकतो ती झाली LST. लवकरात उशिरात उशिरा ही कधी संपू शकते विथ ऑल द कन्स्ट्रेंट ही झाली लेटेस्ट फिनिश टाइम. येत आहे लक्षात? तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचंय. तर
या थिओरीज मागे आता आपण ऍक्च्युली पूर्ण सीपीएम आणि पट आणि त्याचे न्यूमेरिकल्स कव्हर करत नाही आहोत, आपण फक्त कॉन्सेप्ट सांगतोय. तर ह्या पर्टिक्युलर डेफिनेशन्स आणि या टर्मिनॉलॉजीज तिथं यूज होतात त्या तुम्हाला आज आपण इंट्रोड्यूस करून दिल्या. तर ह्या पद्धतीने एक कंपॅरिझन आपण पाहूया काय आहे पट आणि सीपीएमचं. ठीक आहे, आपण बोललेलो पट हा प्रोबॅबिलिस्टिक वाला आहे, सीपीएम हा डिटर्मिनिस्टिक आहे. करेक्ट. इथे 3 टाइम एस्टिमेट आहेत, ऑप्टिमिस्टिक, मीन, पेसिमिस्टिक, आणि याच्याकडे फक्त 1 टाइमच आहे, टोटल ड्युरेशन. हा इव्हेंट ओरिएंटेड आहे, आपण बोलतो येस हा इव्हेंट ओरिएंटेड आहे. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. तर हा इथे लक्ष देतो. इथे स्लॅक कॉन्सेप्ट वापरतात, इथे फ्लोट कॉन्सेप्ट वापरतात. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे किती टाइम आहे, तर पट बोलतो फ्लोट बोला, आणि हा बोलतो हा बोलतो स्लॅक बोला, आणि हा बोलतो फ्लोट. ठीक आहे, पट मध्ये स्लॅक, सीपीएम मध्ये फ्लोट. प्रोजेक्ट क्रॅशिंग इज नॉट पॉसिबल. क्रॅशिंग ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे काय, आपला जो टोटल ड्युरेशन आहे तो लवकर कंप्लीट करण्यासाठी आपण ऍडिशनल रिसोर्सेस टाकले आणि त्याचा ड्युरेशन कमी केला, त्याला आपण क्रॅशिंग म्हणतो. पण इथे आता आपण काय करतोय पट मध्ये, आपण बोललो की आपण फक्त इव्हेंटलाच लक्ष देतोय, छोट्या मधल्या ऍक्टिव्हिटीजला बघत नाहीये. तर मग हे जर कंट्रोलच केलं नाही आपण, हा टाइम आत येईल का, नाही. तर क्रॅशिंग ऑफ प्रोजेक्ट इज नॉट पॉसिबल. वेर ॲज सीपीएम मध्ये येस इट इज पॉसिबल. का, कारण आपण छोट्या छोट्या लेवलला त्याला आपण कंट्रोल करतोय. लास्ट, दिस डील्स विथ अ प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच ऑफ द टाइम अँड दिस डील्स विथ द डिटर्मिनिस्टिक टाइम एस्टिमेट. अप्रोच नाही, एस्टिमेट. म्हणजे हा तुम्हाला अंदाज देईल ह्या इतक्या ते इतक्या टाइममध्ये कंप्लीट होईल, हा बोलतो नाही एवढ्या टाइममध्ये कंप्लीट होईल. तर हे झालं तुमचं कंपॅरिझन विथ सीपीएम आणि पट. याच्यात डेफिनेटली काही क्वेश्चन जर कधी आले तर ते थिओरिटिकलच आलेले आहेत, आणि याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेअर, तुम्ही आता भरपूर एक्झाम दिल्यात, तुम्हाला माहिती आहे त्याच्यातलं कसं इंटरप्रिटेशन आहे ते. सो विथ दिस टुडेज कॉन्सेप्ट ऑफ द डे फॉर कंपॅरिझन ऑर अंडरस्टँडिंग अँड कंपॅरिझन सीपीएम पट इज नाव कम्प्लीट. अशा टाईपच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक्झिस्ट म्हणून फक्त समरी म्हणून तुम्हाला कॉन्सेप्ट कळू शकतात. जर तुम्हाला या पर्टिक्युलर सीपीएम प्रोजेक्टमध्ये कुठलेही डाऊट्स आले तर तुम्हाला मी माझा नंबर देऊन ठेवतो, मला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सॲप करा, मी तुमच्याशी कनेक्ट करेन. 8530058333 हा माझा नंबर आहे, ज्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सॲप करा किंवा टेक्स्ट करा. ठीक आहे, प्लीज कॉल करू नका, कारण कॉल प्रत्येकाचा आन्सर करता येणार नाही. तर मित्रांनो, आता तुम्ही जेवढ्या जेईच्या एक्झाम्स दिल्यात, तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या पर्टिक्युलर स्टडीने तुम्हाला 130 140 तेवढेच मार्क आले. ठीक आहे, पण आताची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये मुळात नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, जी आपण WCDची एक्झाम बोलतोय. PMC किंवा पुढच्या नागपूर महापालिका किंवा इतर ज्या एक्झाम्स येणार आहेत त्यांचा पॅटर्नही सिमिलर किंवा थोडासा वेगळा असणार आहे. अशा वेळेस तुमच्या अभ्यासाचं पॅटर्नमध्ये किंवा तुमच्या अभ्यासाचं प्रिपरेशन असं पाहिजे की तुमची ॲक्युरसी लेवल जास्त वाढली पाहिजे. तर तुम्ही टार्गेट स्कोअरकडे बघा, तुमच्या अटेम्प्ट स्कोअरकडे तुम्ही जाऊ नका. ओके, तर तुम्ही रिव्हिजन किंवा टेस्ट सिरीज किंवा प्रॅक्टिस अशा सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासासोबत जर जोडल्या आणि तुम्ही वेगळा इनपुट दिला तर तुम्हाला वेगळा आउटपुट मिळणार आहे. तर त्याच्यासाठी जेव्हा स्टुडंट शिकत असतो तेव्हा अकॅडमीसुद्धा शिकत असतात, आम्हालाही अनुभव वेगळे वेगळे येत असतात. म्हणूनच आम्ही एकाच टाईपचे जरी असले तरी वेगळ्या वेगळ्या बॅचेस वेगळ्या वेगळ्या परीक्षेसाठी लॉन्च करत असतो. तर आता रिसेंट जे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, WCD आणि PMC या दोन्ही एक्झाम्ससाठी आम्ही बॅच लॉन्च केलेल्या आहेत. ऑलरेडी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणि पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बॅच लॉन्च झाली होती, आणि आता PMCची ॲड आल्यानंतर आम्ही 19 तारखेला पुन्हा एकदा बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन प्लस तुमच्या टेस्ट सिरीज सगळ्या इन्व्हॉल्ड आहे, इन्क्लुडेड आहे. तुम्हाला त्याचा ॲक्सेससुद्धा 9 महिन्यापर्यंत राहणार आहे. जर तुम्हाला अशा कुठल्याही बॅचचं जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुणे, नाशिक, नागपूर या आमच्या ब्रांचेसला व्हिजिट करा, आमच्या रिस्पेक्टिव्ह कॉल सेंटर्सला कॉल करा आणि तुम्हाला तिथून इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. विथ दिस, माय नेम ऋतुराज काळे. आय एम सायनिंग ऑफ फ्रॉम CPM, the construction planning management subject, with the concept of the day of day 6 CPM and PERT. Thank you.